जय जय रघुवीर समर्थ। कीर्तन हा फॉर्म इतका सुंदर आहे की एका कीर्तनकाराला थोडासा अभिनय असावा लागतो, वाणी स्वच्छ असावी लागते, थोडंसं गाणं असावं लागतं, पण त्याला जे सादरीकरण आहे, त्याचा जो खरा कंटेंट आहे, तो कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदर माध्यम आहे. त्या काळात संस्कृत समजत नव्हतं म्हणून समर्थांनी दासबोध प्राकृतात लिहिला. आता प्राकृताचेही वांदे आहेत म्हणून मग मधनं इंग्लिश शब्द घेणं क्रमप्राप्त आहे. कॉर्पोरेट या शब्दाचा खरा अर्थ काय तर समूहानं केलेली ऍक्टिव्हिटी. सज्जनगड ही स्वतःच एक अप्रतिम कॉर्पोरेट स्ट्रक्चरचा नमुना आहे. बऱ्याच लोकांना वाल्याचा वाल्मिक म्हणजे सुन्याचा सुनील वाटतो. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ही जी मारुतीची आरती आहे, काय शब्दरचना आहे हो. मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे त्यांनी फक्त आरती वाचावी. करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडिले उद्गुण. काय फोर्स आहे. नीट जर लक्षात घ्याल तर समर्थांच्या नादाचं जे ज्ञान आहे ते त्या तुम्हाला शब्दांमध्ये सापडतं. अशी समर्थांनी सुंदर अशी एक नदीची आरती पण लिहिली आहे. सुख सरिते गुण भरिते तुरिते निवारे निसंगा भवभंगा चितगंगा तारी. समर्थ त्या काळामध्ये महंतांचं वर्कशॉप जंगलात जाऊन घेत होते. म्हटलं महंत तयार करण्यासाठी महंतांची मानसिकता समर्थ तयार करत होते. म्हटलं 1100 मठ त्यांनी स्थापन केले. त्यांच्याकडे ईमेल्स नव्हते, काही मोबाईल्स नव्हते. कसं कम्युनिकेशन केलं असतं. तुम्ही सगळे पालक आहात. दिवाळी आली, दसरा आला की तुम्ही 3-3 हजार रुपये मुलांना देता. जा बाबा छान ब्रँडेड पॅन्ट घेऊन ये. मुलगा फाटकी पॅन्ट घेऊन येतो. ती दुसरी अजून एक ती लो वेस्ट, उभं राहिलं की खाली. आम्ही विचारतो की 3000 रुपये देऊन तू ही पॅन्ट आणतोस. अहो ही फॅशन आहे. म्हटलं कुठली पॅन्ट बघायची, वरची की आतली, एकदा डिफाईन कर. आपण सुद्धा आता कॉन्ट्रीब्युशन काढून गाणे आणि खाणे जरा कमीच करूया. एकदा 10वीचे एकत्र येऊन गातात आणि खातात, एकदा 12वीचे एकत्र येऊन गातात आणि खातात, एकदा काय 75 म्हणून गातात खातात, एकदा 60 म्हणून खातात. अरे विचार कधी करायचा.